ते नक्कीच मेडल आपल्या भारताला मिळून दे, हीच तुझ्याकडनं आम्हाला अपेक्षा असणार आहे. तनिषा पण पुढे यायचं आहे. मी विनंती करतोय सचिन दादा तसेच अप्पा गोंधळी सुरेशजी मात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते तनिषा मंदार वर्तक राष्ट्रीय खेळाडू हिचा मात्र यथोचित मानसन्मान शास्त्रकीय माळी समाज प्रीमियर लीगच्या वतीने करायचं आहे. बघा, राजकीय क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये आपल्या समाजाचं वर्चस्व पाहायला मिळते. अगदी गेले 3 दिवस आपण पाहतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या समाजात जे व्यक्ती कार्यरत आहेत त्यांचा इथे उपस्थिती पाहायला मिळाली. क्रीडा क्षेत्रामध्ये आणि खऱ्या अर्थानं तनिषेच्या जे यश तिने प्राप्त केले त्याच्या मागे मंदारदा वर्तक यांचं सुद्धा फार मोठं असं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते स्वतः अगदी रोज तिच्याकडून सराव करून घेत असतात, तिच्याकडून फिटनेस करून घेत असतात आणि स्वतः सुद्धा आपण पाहतोय ते फिटनेस करत असतात. तनिषा हिचा आपण उतरली का जस्ट करतो याच दरम्यान आपण पाहतोय मैदानावरती आगमन होते नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य आदितीताई दळवी यांचं. शास्त्रकीय माळी समाज प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही आदितीताई दळवी यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आदितीताई नुकत्याच निवडून आलेल्या आहेत. निश्चितपणे आपण नुकताच एक सत्कार घेतला होता राष्ट्रीय खेळाडू तनिषा वर्तकीचा. जशा क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आपल्या समाजात नाव मुली उंचावतात, तसंच आपण पाहतोय राजकीय क्षेत्रामध्ये आदितीताई आहेत, त्यांनी सुद्धा आपलं नाव उंचावलंय. आणि खऱ्या अर्थानं आदितीताई असतील, अक्षयाताई असतील, या दोन्हीही भगिनी आपण पाहतोय राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या समाजाचं नाव सध्या रोशन करतायत आणि त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं आम्ही हार्दिक 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 स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला आकाश गुरव मॅन ऑफ द मॅच, लास्ट मॅचचा आपण यायचं आहे. धन्यवाद. या चेंडूवरती एक मोठा फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं आणि इथे मात्र धावत असताना धावफलकावरती नक्कीच 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्याच 3 बॉलचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. धावफलकावरती 10 धावा आलेल्या आहेत. एका बाजूला मिरज घरत, दुसऱ्या बाजूला प्रसाद भगत, भारतातच बॉलिंग करण्यासाठी आपण पाहतो हितेश राऊत आलेला आहे. आजचा या सुपर 8 मधील आपण पाहिलं तर आता हा शेवटला सामना असेल. यानंतर टॉप 4 सेमीफायनल पाहायला मिळेल. चांगला बॉल आहे, बॅटची एज घेतली आहे, चेंडू वेगानं थडम्यांच्या दिशेनं गेला. एक सिंगल धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या, तिसरीचा प्रयत्न करेल का आणि 3 धावा येथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत. नक्की चांगल्या पद्धतीने रनिंग पाहायला मिळाली. अर्थातच 3 धावेच्या साह्याने धावफलकावरती बदलाव होतोय. आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजेच बॅटिंग करणारा संघ या ठिकाणी पाहतोय तो म्हणजेच आधिश्री स्पोर्ट्स कारले. कॅप्टन आहेत मिरज घरत आणि संघमालक आहेत राकेश पाटील. याचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये संघ सहभागी केला. आहा, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं, सीमारेषेच्या बाहेर. वेट फॉर अंपायर डिसिजन आणि हा मात्र बंद बाउन्स, सीमारेषा पार, चौकार.
या ठिकाणी आपण पाहतोय मंचावरती चेक आपण पाहतोय आकाश गुरव याला 2,000 रुपयाचा कॅश प्राइज होतं आणि आता अंकित पाटील यांच्याकडून आणखीन 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आले. मी सचिन दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आकाश गुरव ज्याने या स्पर्धेमध्ये 50 धावा टोकण्याचा रेकॉर्ड केला, रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली, असा रांधणपाडा गावचा आकाश गुरव याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित केले जाते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तन्मय मंगेश पाटील यांच्याकडून चौकाराचे किंवा षटकारांचे हॅट्रिक असेल तर मात्र 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, याची नोंद मात्र घ्यायची आहे. तत्पूर्वी पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 21 धावा धफलकावत आलेल्या आहेत आणि अर्थातच आपण मंचावरती पाहतोय आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई अर्थातच आदितीताई दळवी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच त्यांच्या माध्यमातून आणि अर्थातच दमदार आमदार सन्माननीय महेंद्रजी दळवी यांच्या माध्यमातून आपल्याला एक मोठी स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ही अगदी आता जवळ झालेली आहे. त्या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं मोठं नाव या संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहे. ती स्पर्धा भेटीला येणार आहे. तदनंतर या ठिकाणी अर्थातच सन्मान्य अनंत गुंदे साहेब हे देखील आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून खानावच्या मैदानावरती मित्रांनो तब्बल 9 पर्व ज्यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत आणि येणारं 10वं पर्व हे देखील लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. येस ओव्हर टू
याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आमदारांच्या सूचना आदिताई दळवी यांचा यथोचित मान सन्मान शात्रकीय माळी समाज प्रीमियर लीगच्या वतीने करण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं संपूर्ण मॅनेजमेंट आदिताई स्वतः बघत असतात आणि गेल्या वेळी त्यांचं असलेलं संघटन कौशल्य आपण सर्वांनीच पाहिलं आणि यावर्षी त्याहून मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मंदार दादा वर्तक यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आदिताई दळवी यांचा यथोचित मानसन्मान शात्रकीय समाज प्रीमियर लीगच्या वतीने करायचा आहे. मायाची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ, या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि खऱ्या अर्थानं आपल्या माळी समाजाची ओळख असलेलं सुपारीचं रोप देऊन आदिताई दळवी यांचा यथोचित मानसन्मान येथे केला जात आहे. माळी समाजाची ओळख असलेलं हे सुपारीचं रोप आपण पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वच प्रमुख पाहुणे दिले जाते आणि आदिताईंना सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये आपण उत्तरोत्तर प्रगती करावी अशी आम्ही शुभेच्छा त्यांना सुद्धा देतो. त्यानंतर आपण वळतोय अप्पा गोंधळी यांच्या सत्काराकडे. नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अप्पा यांनी सुद्धा विजय प्राप्त केल्या. गेले अनेक वर्ष आपण पाहतो अप्पा नवतरुण खानाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत असतात आणि खानावच्या मैदानावरती अनेक भारतातील मोठमोठे क्रिकेट पट्टू येत असतात. त्याचं सर्व श्रेय अप्पा यांना जातं. असे अप्पा गोंधळी नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य यांचा यथोचित मानसन्मान सचिनदादा राऊळ यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आपण पाहतो अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला भेट देण्यासाठी मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. अप्पा गोंधळी सुद्धा न चुकता दरवर्षी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत असतात. मायाची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि आपण पाहतो आपल्या समाजाची ओळख असलेला सुपारीचं रोप देऊन अप्पा गोंधळी यांना आम्ही सन्मानित करत आहोत. त्यानंतर आपण वळतोय सुरेशजी म्हात्रे यांच्या सन्मानाकडे. सन्माननीय श्री सुरेशजी म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जात आहे. मी सचिनदादा राऊळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सुरेशजी म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर गेले 3 दिवस या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी सामाजिक, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रामध्ये ज्याने उत्तुंग भरारी घेतलेली असे सर्वच आपल्या समाजातील मान्यवर पाहायला मिळाले. तसेच दत्तात्रय सुतार शिवसेना कार्यकर्ते यांचा सुद्धा येथे मानसन्मान केला जात आहे. मंदारजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते दत्तात्रय सुतार साहेब यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेला भेट दिल्यानिमित्तानं करण्यात येत आहे. अतिथी देवो भव या पद्धतीने आपण पाहतो आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला गेलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रितेश पाटील. पहिल्याच 2 ओव्हर्समध्ये धावांची लयलूट करताना दिसले. तिसऱ्या ओव्हरमध्ये धर्मेंद्र वर्तक आले आणि पहिल्याच बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील केली पंचांकडे, परंतु येथे बॅट कट आहे आणि त्यामुळे एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. 1 धावेच्या साह्याने धफलकावरती पुन्हा एकदा बदलाव. 37 धावा धफलकावरती आलेल्या आहेत. 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिलेच 3 बॉल्स कंप्लीट झाले. धर्मेंद्र वर्तक आपण पाहतोय जो पोलीसमध्ये कार्यरत आहे. एक जबरदस्त अशी आपण पाहतोय त्याची देहबोली. खूप चांगल्या पद्धतीने बॉडी मेंटेन ठेवलेली आहे. आताच्या या जमान्यामध्ये सर्वांनाच माहिती आहे की आपलं स्वतःचं शरीर हे निरोगी ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी व्यायाम हा फार महत्त्वाचा आहे. अगदी साधारणतः 35 ते 40 या वयोगटामध्ये हा असावा, परंतु अजूनसुद्धा बॉडी खूप चांगल्या पद्धतीने फिटनेस त्याने ठेवलेली आहे आणि आयुष्यामध्ये फिटनेस फार महत्त्वाचा आहे. इथे मात्र पंचांकडे अपील केली जोरकस आणि इथे मात्र फलंदाज बाद.
जाहून पोहोचले ते म्हणजेच 38 या धावसंख्येवरती 5 बॉल कंप्लीट झाले. या षटकातील धर्मेंद्र वर्तक यांची एक जबरदस्त अफलातून गोलंदाजी. आपल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती दबाव, दडपण सर्व काही मात्र टाकलेलं आहे. प्रेशर रिलीज केला आणि एक कंजूस गोलंदाजी म्हणून धर्मेंद्र वर्तक यांची आपल्याला पाहायला मिळाली. एक शेवटचा बॉल असेल या षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता. चेंडू मात्र सरळ गेला, सरळ सीमारेषेच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. सूरज राऊळ गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. धावफलकावरती आतापर्यंत 44 धावा आलेल्या आहेत. 45. मोठा फटका सळ गेला सीमारेषा पलीकडे. इथे आदर्शी स्पोर्ट कारले संघाने टाळ्यांचा वर्षाव करायचा आहे, कारण 50 पेक्षा जास्त विनंती आहे की आपण प्लीज आपला टी शर्ट घेण्यासाठी मात्र आमच्या अतिथी कक्षाचे यायचं आहे. आजचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला आज हे टी शर्ट घ्यायचं आहे. तसेच या ठिकाणी कार्तिक ऑडिओ यांचा खऱ्या अर्थाने मी फॅन झालेलो आहे. आमचा आवाज अगदी तंत्रशुद्ध आणि नियंत्रित देण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या वतीनं केलंय, त्याबद्दल नक्कीच पुनश्च मी आभार व्यक्त करतोय. धावफलकावरती 51 धावा आल्यात. मोठा फटका. येथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, पकडणार कॅच आणि ते पकडली कॅच. फलंदाज बाद. थँक्यू.
51 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. चौथ्या ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी चालू आहे आणि अर्थातच आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी अर्थातच आमच्या लाडक्या या ठिकाणी आगमन झालं होतं. व्यासपीठावरती आगमन झालंय नगर परिषदेचे नगरसेवक ऋषिकेश माळी यांचं, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. आदिशी स्पोर्ट कारली या संघाची धावसंख्या आतापर्यंत 51 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. सूरज राहुल चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. वाईड चेंडू जरूर टाकले परंतु चांगला कमबॅक. आहा, चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका, डिग आउट केलं, लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. स्पर्धा अंतिम टप्प्याकडे चाललेली आहे. या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या संघाच्या विजेत्या संघ मालकास सन्मान्य महेंद्रशेठ दळवी यांच्या वतीनं इथे बाईक देण्यात आलेली आहे. या बाईकवरती कोणाचं नाव येणार आहे यासाठी हे प्रयत्न, हा संघर्ष मैदानावरती चालू आहे. 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्यानंतर बॅटिंग करत असताना आदिशी स्पोर्ट कारले या संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. शेवटली ओव्हर, या शेवटल्या ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला देणार. एका बाजूला आदिशी स्पोर्ट कारले संघाचे संघमालक आहेत राकेश पाटील यांचं आभार व्यक्त करतोय ज्याने आपला संघ या स्पर्धेमध्ये दाखल केला. दुसऱ्या बाजूला आद्य सप्लायर्स म्हातोळी संघाचे संघमालक, एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच अमितजी नाईक साहेब यांचं देखील आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला संघ सहभागी केलेला आहे. पहिले 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या. आदिशी स्पोर्ट कारले या संघाने 52 आकड्यावरती मजल मारली आहे आणि आता अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाज या ठिकाणी भूपेंद्र म्हात्रे आलेला आहे. पाहूया भूपेंद्र म्हात्रे कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करणार. अंतिम ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज या ठिकाणी मोठे फटके मारणार आहेत. बेभान, बेधुंद, विस्फोटक, आक्रमक, एक्सप्लोजिव्ह अशा पद्धतीची फलंदाजी आज मात्र खऱ्या अर्थाने ते पाहायला मिळेल. परंतु नक्कीच हे बिग बॅटर पाहण्यायोग्य असणार आहे. शेवटची ओव्हर असेल. एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय रोहन घरत. मयुरेश आडव्या बॅटने खेळायचं होतं, टप्पा पडला, टर्न झाला. इथे मात्र चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज भूपेंद्र म्हात्रेचा. 5 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. या सत्रामध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. सुपर 8चे हे सामने आहेत. टॉप 4 मध्ये जायचं असेल तर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू वेगानं आला. एक सिंगल धाव मात्र घेतली. एक धावेने संघ पुढे सरकत आहे. एका धावेने काम होणार नाहीये. प्रत्येक बॉलवरती हल्ला बोल, प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवावं लागणार आहे. 17 के माई समाज प्रीमियर लीग या स्पर्धेमधील आपल्याला जर नक्कीच विजेतेपद पटकवायचं असेल, प्रथम क्रमांकाचा मानकरी व्हायचा असेल तर इथून ताबडतोब फलंदाजी ही मात्र इथे करावी लागेल. ते म्हणजेच आदिशी स्पोर्ट कारले या संघाला. पुन्हा एकदा भूपेंद्र. आहा, चांगला बॉल आहे पण तो पंचांच्या निदर्शनास वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव ऍड होणार आहे. एक धाव संघ पुढे सरकत आहे. आतापर्यंत 53 54 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 54 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यानंतर अजून देखील या षटकातील शेवटले 3 बॉल्स मात्र 4 बॉल शिल्लक आहेत आणि या 4 बॉल्सवरती काय होणार, काय बिघडणार. फलंदाज मात्र प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा परफेक्ट कनेक्शन नाहीये. कार्पेटचा आधार घेतला, एक सिंगल धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, एका धावेवरती संतुष्ट आणि दुसरी धाव घेत असताना येथे मात्र फलंदाज बाद.
चौकार. मातोळी संघासाठी मैदानावरती काय घडलंय? पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि स्टंपचा मात्र वेध घेतलाय. मोठा मासा गळायला लागलाय. मोठी विकेट. ही ते श्राउत बॅक. अकरा धावा धाव फलकावरती. काय फटका लगावला. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. थोडीशी संधी मिळाली. वेट मिळाली. बॅट्समन स्वराज पाटील आला आणि त्याने मात्र मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आणि षटकार ठोकलाय. धाव फलकावरती आता 11 धावा. रंगतदार लढत आलाय बेटीला. दोन्ही संघांदरम्यान आपण पाहतोय सामना अगदी रंगात आलाय. कोणता संघ जिंकणार? आद्य सप्लार्स मातोळी संघ जिंकणार की अधिश्री स्पोर्ट्स कारले संघ जिंकणार? चांगलं युद्ध पाहायला मिळते. बिग बॅटल पाहायला मिळते या दोन्ही संघांदरम्यान. राटामोर द विकेटने मिरज घरत याचा पुढला चेंडू. 1 to go. 11 on the boot. Over number first in progress. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. स्वराजने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचत सुरुवात केली. दर्जेदार सुरुवात तो मात्र करतोय. ओहो, यावेळी चेंडू चांगला टाकलाय. थोड्याशा कमी गतीने टाकलेला हा चेंडू बागपुडला जाऊन कट केलाय. पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक कोणतीही धाव मात्र मिळणार नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती 11 धावा पाहायला मिळतात. आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यकता असणार आहे 52 या धावसंख्येची. पाहूया आता मैदानावरती खेळ कशा पद्धतीने रंगेल. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये
कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी खेळण्यासाठी पाचारण केलं जाते पाहूया. गोलंदाजी खेळण्यासाठी रोहन गॅरथ मान फ्रॉम रांजणपाडा आता गोलंदाजी खेळण्यासाठी आलाय. आदिश्री स्पोर्ट्स कारले या संघाच्या माध्यमातून राकेश पाटील यांचा आदिश्री स्पोर्ट्स कारले संघ 2 हात करतोय अमित दादा नाईक यांच्या अध्यक्ष प्लस मातोळ या संघासोबत. 24 चेंडू 52 धावा. काय घडेल मैदानावरती, कोणता संघ जिंकणार? लढाई मात्र आपण पाहतोय अगदी दर्जेदार दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचं घमासान युद्ध पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या या रणसंग्रामावरती आपण पाहतोय सामना चांगला रंगलाय. रोहन गॅरथ गोलंदाजी खेळण्यासाठी आता मात्र सज्ज झालाय. ओव्हर क्रमांक 2. पहिला चेंडू चांगला आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी आहे आणि त्या कारणास्तव पंच शैलेश महाडिक यांनी सांगितलं चेंडू वाईट, चेंडू अवांतर. 12 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मात्र मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चालू असताना ओ यावेळी फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय प्रसाद, त्याने टिपलाय शानदार झेल. मिड विकेटला झेल देत असताना धर्मेंद्र वर्तक माघारी परतोय. या विकेटसाठी राकेश पाटील आणि तन्मय पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आले. गोलंदाज रोहन गॅरथ याला महत्वाची विकेट. धर्मेंद्र माघारी परतलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय नवीन बॅटर अनिकेत पाटील बॅटिंग करण्यासाठी आलाय. पाहूया अनिकेत कशी बॅटिंग करेल. आता अनिकेतला मात्र ही जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. हे शिवधनुष्य त्याला पेलावं लागेल. बॅटिंगला आल्या पहिल्या चेंडूवर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती. अलिबागचं क्रिकेट या पेजच्या माध्यमातून अनिकेतने अनेकांना फेमस केलं, पण आता वेळ आली अनिकेतवरती स्वतःला प्रसिद्ध करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. पाहूया अनिकेत त्या पद्धतीने परफॉर्मन्स मैदानावरती सादर करेल का. ओ फटका मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. सिंगल घेतलाय, डबलचा प्रयत्न, डबल सुद्धा कंप्लीट केली जाते. थ्रो मात्र खराब आलाय, पण चांगला बॅकअप पाहायला मिळतंय. धाव फलकावरती 2 धावांची वाढ, 2 धावांचे ऍडिशन आणि आता मात्र 14 धावा धाव फलकावर. अनिकेत पाटील हा कारलेगावचाच खेळाडू आहे आणि तो मात्र आज आदिश्री स्पोर्ट्स कारले संघाविरुद्धच खेळतोय. ही खऱ्या अर्थानं प्रीमियर लीगची मजा असते. फटका मात्र अवैध. क्षेत्ररक्षक आलाय डाऊन द बॉल. कॅच होणार का? येथे मात्र क्षेत्ररक्षकाने फार मोठी चुकी केली. कॅच घेत असताना आपण पाहतोय लास्ट मोमेंटला हाताची ऍक्शन पूर्णपणे चुकली आणि खऱ्या अर्थानं कॅच वेगळ्या पद्धतीने घ्यायचा होता, पण एक वेगळाच प्रयत्न केला गोलंदाजाने, क्षेत्ररक्षकाने आणि हा कॅच मात्र ड्रॉप केलाय. अनिकेत याला जीवनदान मिळालंय. धाव फलकावरती 16 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. रोहन गॅरथ याचा पुढला चेंडू. यावेळी मात्र फटका चांगला लगावलाय. क्षेत्ररक्षक आहे. थ्रो मात्र पाहिजे त्या पद्धतीने आला नाही आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. 17 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक कमालीचं पाहायला मिळाले. या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. एखादा मोठा फटका येणं आद्य सप्लार मातुळच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. 20 चेंडू विजयासाठी 47 धावांची आवश्यकता.
कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार? ओ इथे मात्र आपण पाहतो चेंडू बराच वेळ हवेत लॉंगचे क्षेत्ररक्षणासाठी चेंडू फील्ड केला जाईल का? चांगल्या पद्धतीने पाठलाग जरूर केला पण स्वराजने लगावलाय. अप्रतिम, अद्वितीय, अलौकिक असा फटका. चेंडू सीमारेषे पार फरार. 4 धावांसाठी आलाय. वेलकम फॉर टीम अध्यक्ष प्लस मात्रोळी. विकेट डाऊन. अजून एक खेळ रोहन भगत नवीन बॅटर आता पाहायला मिळतोय. हार्ड हिटर बॅट्समन आहे. आवाज गावाला बिलॉंग करणारा. रोहनकडे 6 हिटिंगची ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. एक फार मोठा एक्सपिरियन्स रोहनकडे आहे. पाहूया संघाला अडचणीच्या क्षणी रोहन कशी बॅटिंग करेल. ओहो, मीरज गरत मैदानावरती अफलातून परफॉर्मन्स सादर करत असताना कमालची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय मीरज गरत. एक वेगळ्याच फॉर्म मध्ये, एक वेगळ्याच टच मध्ये आज पाहायला मिळतोय. कमालीचं व्हेरिएशन मीरजनं दाखवले. चांगला फटका कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दुर्बल आलाय, त्याला हुसकावून चेंडू पात्र सीमारेषा पलीकडे जातोय. रोहनच्या बॅट बंद आलाय. मस्ट नेटेड 4. दोन्ही संघ आपण पाहतोय स्ट्रगल करतायत, पण आपल्या परीने अगदी 101% देत आहेत. सामना अत्यंत रंगात आलाय. सामना आता डंगात आलाय. मिरजचा
पुढील चेंडू चांगल्या पद्धतीचा बाग पुढे जाऊन कट केलाय, सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न होईल का? तर नाही, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक सिंगल निशी धावफलकावरती एखाद्याची भर पडते आणि आता मात्र 27 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 14 चेंडू विजयासाठी 36 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतंय. स्वराज पाटील अजूनही क्रीज वरती आहे, त्याच्याकडनं संघाला फार मोठ्या एक्सपेक्टेशन्स आहेत. चांगला चेंडू एज लागले आणि त्यानंतर टिपला यष्टीरक्षकाने सुंदर झेल. स्वराज पाटील बॅक टू द पवेलियन. 1 more विकेट डाऊन. मंगेश पाटील यांच्याकडून मिरजला आणखीन 500 रुपयाचा कॅश प्राइज. नशिबाच्या खेळापेक्षा मेहनतीच्या खेळावरती विश्वास ठेवा, कारण नशीब कधीही साथ सोडू शकतं, पण तुमची मेहनत तुम्हाला कधीच हारू देणार नाही. मेहनत करावी लागेल, मेहनत करावी लागेल. खऱ्या अर्थानं ऑद्य सप्लार मात्रोळी गतवर्षीचे विजेते आता मात्र संकटात सापडलेत, अडचणीत सापडलेत. मिरज घरचा दमदार स्पेल आपण पाहिला आणि आता पाहूया 12 चेंडू 36 धावा. काय घडेल मैदानावरती? गोलंदाजीला शंतनू मात्रे, मान फ्रॉम आवास आता मात्र पाहायला मिळतोय. शंतनू मात्रे गोलंदाजीला आलाय. दोन्ही आवाज गावाचे खेळाडू एकमेकाच्या विरोधात आता उभे ठाकलेत. पहिला चेंडू चिप शॉट, रोहनचा खराब फटका, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिझनला टिपतोय शानदार झेल. अंगरख खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत.
9 चेंडू आणि 30 धावा. अनिकेत गरत बॅटिंग करतोय. 9 चेंडू 30 धावा. आणि जो अनिकेत पाटील बॅटिंग करतोय त्याने जर 2 षटकार लगावले तर दक्ष बोईर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज अनिकेत पाटील याला असणार आहे. ओहो, यावेळी काय घडलं? चेंडू पडल्यानंतर चेंडूला अनएक्सपेक्टेड बाउन्स मिळाला आणि या फ्लाईटने मात्र आपण पाहतोय फलंदाजाला पूर्णतः चकवलं. चेंडू निर्धावाला आणि आता मात्र 8 चेंडू 30 धावा. चांगली गोलंदाजी शंतनू मात्रे स्वतःला सिद्ध करतोय. अनिकेत गरतने फटका लगावलाय मोठा. वाईड इज लॉंग ऑफच्या बाहेर अनिकेतने लगावलेला हा रिमार्केबल रॉयल रॉकेट षटकार.
अनिकेत गरजचा मिस टाइम स्ट्रोक. मनीष कॅच खाली आलाय. टिपलाय शानदार झेल. अंकने खेळाडू बाद. मेडनवर होईल आणि ते मात्र निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केलाय शुभम पाटील याने. सामना जिंकला दिश्री स्पोर्ट्स कारले संघाने.